काय सांगाल, काय उपोषण आहे, काय मागणी? येडशी येथील गट क्रमांक 750मध्ये सिलिंगची जमीन वर्ग 2ची जमीन 1 करण्यासाठी जे व्हॅल्युएशन काढलं ते व्हॅल्युएशनमध्ये कागदामध्ये फेरफार करून भ्रष्टाचार केलेला आणि शासनाची ही फसवणूक केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की दलित महासंघाचं म्हणणं आहे की या लोकांवर ज्यांनी शासनाची आणि कागदोपत्री फेरफार केलेला आहे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी हे आमचं पहिलं मत आहे. काय कारवाई? दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. या लोकांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. दुसरी गोष्ट की सिलिंग ॲक्टमध्ये शासनाची परमिशन घेतल्याशिवाय खरेदी विक्री करताच येत नाही. पण ही खरेदी विक्री एक वेळेस नाही तर ही 2 वेळेस शर्तभंग झालेला आहे. मागणी काय? आमची मागणी अशी आहे की अशा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, ते निलंबित झाले पाहिजेत आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत दलित महासंघाचं आमरण उपोषण ही चालूच राहणार.